करण्यात आला। आता याच्यामध्ये फिरोज अदम शेख म्हणून जे बाबा आहेत, जे अघोरी कृत्य करतात, तर फिरोज अदम शेख म्हणून जे बाबा आहेत त्यांना अटक केलेली आहे आज, आणि आज कोर्टासमोर त्यांना हजर केलं। आम्ही कंप्लेंट तर्फे जे ओरिजिनल कंप्लेंट आहे त्याच्यासाठी आम्ही अपियर झालो कोर्टामध्ये आणि पोलीस कस्टडी मागितली होती। याच्यामध्ये सरकारी वकील शिंदे मॅडम ज्या होत्या त्यांनी पण चांगल्या प्रकारे आर्ग्युमेंट केलं, आम्ही आर्ग्युमेंट केलं, आमचं आर्ग्युमेंट मान्य झालं आणि 14 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आर्ग्युमेंट केले गेले की डोक्यावर धार्मिक पूजापाठ करतो, डोक्यावरती लिंबू कापणं किंवा सुगंधी द्रव्य हा पूजापाठचाच एक भाग असल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलं। नाही, त्यांच्या वकिलांनी स्पेसिफिक असं म्हटलं नाही, पण त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे ते पूजापाठ वगैरे तिथे करतात, पूजापाठ वगैरे ते करतात। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना म्हणजे जे आरोपी आहेत त्यांनी काय आम्हाला म्हणजे जे विक्टीम आहे आणि त्यांच्या परिवाराला इन्व्हाइट केलं नव्हतं। मग ती सध्या परिस्थिती हे स्वतःहून जे आहेत तिचे इनलॉज आहेत त्यांनी स्वतःहून त्या बाबाकडे ते घेऊन गेलेले। पण आमचं जे होतं त्या डेफिनेशनमध्ये बसतं अघोरी कृत्यामध्ये की लिंबू कापलं, पाणी ओतलं, डोक्यावरून सुगंधी काय लावलं, डोळे बंद करून वर डोक्याच्या वर लिंबू कापलं सुरीने, हे सर्व अघोरी कृत्य देतं, ते मान्य करण्यात आलं। एक टेक्निकल गोष्ट अशी की जेव्हा हे होते तरी कोर्टामध्ये माहिती दिली होती की एका आरोपीला अटक केली, बाकीचे सगळे आरोपी फरार आहेत। म्हणजे विनायक राऊत, त्यांचा मुलगा नितेश राऊत आणि पत्नी हे तिघही फरार आहेत असं कोर्टात पोलिसांतर्फे सांगण्यात सर, हे कुठेतरी जे सांगण्यात आलं हे कोर्टाची दिशाभूल करणारं नाही का? कोर्टात सांगण्यात आलं फॅक्ट आहे का की फरार आहे? आयोने स्पेसिफिक नाव नाही सांगितलं, पण याच्यामधले बाकीचे जे आरोपी आहेत त्यांचा शोध चालू आहे असं सांगितलेलं आहे। फरार शब्द वापरला, फरार एवढं मला काही याच्यात येत नाही, आठवण्यात येत नाही, पण त्यांनी सांगितलं बाकीचे आरोपी याच्यात अजून सापडायचे आहेत। अच्छा, पण कुठतरी मग सापडायचे असं जर म्हणत असेल तर दिवसाढवळ्या पत्रकार परिषद घेत आहेत ते आरोपी, पत्रकारांना जर बाईट देत आहे आणि पोलिसांना सापडू नये, सर कसं सांगाल? म्हणजे पोलिसांनी आता काय आहे याच्यामध्ये आपलं बरोबर आवश्यकता नाही आहे, सगळे आरोपी पकडू शकतात। आता एकाला पकडलं, बाकीचे पण पकडले जातील, पण एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा कुठल्याही तपासामध्ये एक स्ट्रॅटजी असते। आत्ताचा प्रायमा फेसी अटक होऊन उपयोग नाही, आम्ही शेवटला शिक्षेपर्यंत बघतो गोष्टी। तर त्या संदर्भात पहिला आरोपी याला आता डिस्कवरीमध्ये ह्याच्याकडनं जे येईल रेकॉर्डवर ते खूप महत्त्वाचं असेल, त्यांना शिक्षा, बाकीच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी। आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्यादरम्यान काही लिंबू, धागे, दोरे हे देखील मिळाल्याची कबुली दिलेली आहे। या संदर्भात काय माहिती? येस, ते रेकॉर्डवरच आहे। रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक केली त्याला रंगेहात तिथे पकडलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये त्याच्याकडनं ते लिंबू आणि बाकीची सामग्री असते अघोरी कृत्याची ती तिथून पंचनामा करून रिकवर करण्यात आलेली आहे। पुन्हा विनायक राऊत यांच्या अटक जी लवकर झाली पाहिजे मागणी करणार आहात काय? येस, मी अपील करीन पोलिसांना की लवकरात लवकर, फक्त ते नाही बाकीचे सर्व जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्याचा तपास करून चार्जशीट पाठवावी। आज यहाँ पे थाने कोर्ट में जो इसमें से एक्यूज है एक फिरोज आदम शेख, उनको अरेस्ट किया गया था, तो उनको आज रिमांड के लिए प्रोड्यूस किया गया था। उसमें आज ऑनरेबल कोर्ट ने 2 दिन की पुलिस कस्टडी उनको दी है फॉर इन्वेस्टिगेशन। इसमें हमने और सरकारी वकील शिंदे मैडम है, उन्होंने आर्ग्यूमेंट किया, मैंने ओरिजिनल कंप्लेंट की तरफ से कि पुलिस कस्टडी मिलनी चाहिए, और एक्यूज की तरफ से एडवोकेट थे उनके, उन्होंने आर्ग्यूमेंट किया, और हमारी आर्ग्यूमेंट मान्य करते हुए पुलिस ऑनरेबल कोर्ट ने 2 दिन की पुलिस कस्टडी ये जो बाबा है उनको दी है। ये बाबा के एक बाबा और कुर्ला में है जो बचाव बच के वकील ने कहा कि उनका नाम उल्लेख नहीं किया है, सिर्फ मुस्लिम बाबा लिखा गया है, उसके बारे में क्योंकि जो विक्टिम है उनको कुछ मालूमात नहीं उनके बारे में। ये जो सारे लेके उन बाबा और ये सारे जो है उनको उनके पास लेके आया करते थे, जो इनलॉज है उनके हस्बैंड है उसका, वो उनको इसके लिए उससे डायरेक्ट जान पहचान कुछ है नहीं विक्टिम की, इसके लिए उसको नाम पता नहीं है। पर वो आगे जाके इन्वेस्टिगेशन में अगर इन लोगों को अरेस्ट करेंगे जो बाकी आरोपी है तो उनके इन्वेस्टिगेशन में उनके नाम वगैरह क्लियर हो जाएगा। जज सामने पुलिस ने कहा है कि बाकी सब आरोपी फरार है, जबकि वो आरोपी एक मीडिया के सामने आ रहे हैं। फरार है ऐसा एग्जैक्टली मैं बताऊंगा नहीं, लेकिन बाकी पाहिजे करके उन्होंने बताया कि ये जो सारे वांटेड है ये लोग जो है बाकी आरोपी उसमें से उनको अरेस्ट करना बाकी है करके उन्होंने पुलिस ने अपना पक्ष रखा कोर्ट के सामने। तर विनायक राऊत प्रकरणात एकाला पकडलंय, बाकीचेही पकडले जातील असं गिरिजा राऊत यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे।
या प्रकरणात फिरोज शेख जो आरोपी आहे त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असलेली माहिती त्यांनी दिली आहे. तर या प्रकरणातले बाकीचे आरोपी सुद्धा पकडले जातील असा दावा गिरिजा राऊत यांच्या वकिलांनी केलेला आहे. या आरोपीकडून लिंबू टाचणीसह विविध सामग्री जप्त केली असं सुद्धा गिरिजा राऊत यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. द्यावं की 3 वर्षांपासून आम्ही त्यांच्याकडे मीटिंगसाठी वेळ मागत होतो. त्यांना स्वतःचा मुलगा काय करतोय हे सुद्धा माहीत नसलेल्या वडिलांनी निदान असे आरोप एखाद्या मुलीवर करू नयेत. त्यांच्या पदरात सुद्धा आज एक मुलगी आहे. त्यांनी हे सगळं धादांत खोटं सांगितलेलं आहे की आम्ही अशी डिमांड केली होती. आम्ही त्यांच्याकडे ती माहेरी आल्यापासून सतत कॉम्प्रोमाइजसाठी किंवा हे लग्न टिकावं म्हणून कितीतरी मीटिंग्स घेतल्या. त्या मीटिंग्सला एक तर ते म्हणायचे मी आजची वेळ द्यायचे आणि ते 4-5 दिवसानंतर ती वेळ आणायचे. 3-4 महिन्यानंतर एखादी वेळ मिळायची. या सगळ्या गोष्टींमध्ये 3 वर्ष त्यांनी घालवली आहे. 2023मध्ये आमच्याकडे ती आली आहे. त्याच्यानंतर आज 26 उजाडले. आम्ही शेवटी त्यांना इतकं प्रामाणिकपणे सांगितलं की जर हे काय होत नसेल, ह्यातनं काही मार्ग निघत नसेल, कारण एक तर ह्यांचा मुलगा अतिशय घाणेरड्या शिव्या देतो प्लस आईवडिलांचा तिच्या उद्धार करत होता. तिच्या बहिणींबद्दल घाणेरडं बोलत होता. त्याची आई ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सामील असायची. त्याची आत्ते बहीण जिने हे लग्न जमवलं तिला आम्ही विचारलं होतं की तुला हे सगळं माहीत होतं का? तर म्हणते नाही, आम्हाला माहीत नव्हतं. अरे माहीत नव्हतं कसं? इतक्या जर हा दिवस रात्र मिनिटाला घाणेरड्या शिव्या देतो आणि त्याने असं हे दिलं की मला ह्या गोष्टींची सवय आहे, मला ह्याने काही फरक पडत नाही. पण एखाद्याच्या स्वाभिमानाचा तुम्ही इतका गैरफायदा घेता आणि त्याला इतकं तुम्ही टॉर्चर करता, हे अतिशय चुकीचं होतं. आणि आम्ही 3 वर्ष त्यांच्याकडे सतत ह्या गोष्टींसाठी गाठीभेटी घेत होतो. पण त्याच्यातनं त्यांची फार कमी वेळ मिळायची त्याचे वडील म्हणून. कारण हे लग्न जर वडिलांथ्रू आणि विवाह मंडळातनं जमलं होतं तर आईवडिलांना घेणं, मध्यस्थी करणं हे गरजेचं होतं. आणि त्यांनी केलेले आरोप हे आम्ही